महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक इयत्ता 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे। सदर परीक्षा तणावमुक्त वातावरणात होण्यासाठी तसेच परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात एकूण 8 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे। याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी जिल्हास्तरीय दक्षता समितीचा आढावा घेतला। परीक्षेच्या काळात जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांना भेटी द्याव्यात, तसेच संवेदनशील परीक्षा केंद्रावर जास्त बंदोबस्त ठेवावा। परीक्षेच्या पहिल्या दिवसापासूनच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण विभाग तसेच पोलीस विभागाने सूक्ष्म नियोजन करावे महत्त्वाचे। तसेच इतर पेपरवेळी भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन तपासणी करावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या। परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात स्थापना करण्यात आलेल्या भरारी पथकामध्ये शिक्षणाधिकारी यांचे भरारी पथक, शिक्षणाधिकारी यांचे पथक, उपशिक्षणाधिकारी, महिला अधिकारी वर्ग 1 यांचे पथक तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांचे विशेष भरारी पथक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिष्ठाता यांचे विशेष भरारी पथक आणि नागपूर येथील प्रादेशिक विद्या प्राधिकरण उपसंचालक यांच्या कार्यालयातील वर्ग 1 व 2 चे विशेष भरारी पथक यांचा समावेश आहे। इयत्ता 12वी करिता जिल्ह्यात एकूण 86 परीक्षा केंद्र असून एकूण विद्यार्थी संख्या 28,733 आहे। तर इयत्ता 10वी करिता परीक्षा केंद्राची संख्या 124 आणि विद्यार्थी संख्या 28,266 आहे। जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, विस्तार अधिकारी सावंत चालखुरे आदी उपस्थित होते।